आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासला उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे। शीतल तेजवानी आज पुन्हा चौकशीसाठी हजर झालेली आहे। तर शीतल तेजवानी काल सुद्धा चौकशीसाठी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा ती पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। त्यामुळे आज कागदपत्र सुद्धा तिने आणली असावी, कारण तिला कागदपत्रांसहित हजर राहा असं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज नेमकं या चौकशी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासला उघडकीला आणलेलं हे प्रकरण आहे आणि या गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी आलेली आहे। शीतलवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता ती वकिलांसह तिथे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेली आहे। तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे पुण्यामधून चंद्रकांत फुंडे आणि निलेश खरमरे। आपण सुरुवातीला जाणार आहोत चंद्रकांत यांच्याकडे। चंद्रकांत, शीतल तेजवानी आता पोलीस आयुक्तालयासमोर आलेली आहे, त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे। काय नेमकं आज काय घडू शकतं? कागदपत्र तिने आणली असावी तसं आपण समजूयात। होय, आता हे डीसीपी आर्थिक विभाग माशाळकर, विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे। इथंच ते आतमध्ये आहेत। आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करू। आत लावून घेतलेले बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया। इथं त्यांची चौकशी होणार आहे। इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते। आपण मॅडम, काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना। ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया। त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत। आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी। आता हे डीसीपीचं ऑफिस आहे, सर त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत। त्यांनी तोंड झाकून घेतलं, याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय। समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत। आज डीसीपी सर आले, त्यांची एन्क्वायरी करतील। परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी चंद्रकांत, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आपण पाहतोय की शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर तिथे आता हजर झालेले आहेत। तिथे ती समोर आलेली आहे, मात्र कुठलीही प्रतिक्रिया द्यायला खरं तर तयार नाहीयेत। काल सुद्धा गुपचूप आणि चवडीनं तिची चौकशी झाली असं सुद्धा समोर आलंय। खरं तर मी आता आहे पुणे पोलीस आयुक्तालयातल्या आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयासमोर आणि या ठिकाणी आता शीतल तेजवानी आहेत, ते आता चौकशीला सामोरं गेलेलं आहेत। परवा दिवशी त्यांना बोलवलं होतं, त्यावेळेस त्यांनी काही डॉक्युमेंट्स सादर केले होते, मात्र अर्धवट डॉक्युमेंट्स असल्यामुळं ते आज पुन्हा एकदा आपल्या वकिलांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या प्रकरणात जर आपण बघितलं तर शीतल तेजवानी ज्या आहेत त्या मुख्य केंद्रबिंदू असलेल्या पाहायला मिळतात। मीडिया कंपनीसोबत त्यांनी जो व्यवहार केला होता, खरं तर जे वतनदार आहेत ते 275 वतनदारांकडून त्यांनी जे पॉवर अटर्नी घेतली होती, त्या अनुषंगाने त्यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आता समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आर्थिक गुन्हे शाखेकडून। त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आता स्वतः शीतल तेजवानी जे आहेत ते आता पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर आपण या प्रकरणात मध्ये बघितलं तर सातत्याने या ठिकाणी शीतल तेजवानींचं या ठिकाणी पुणे पोलीस शोध घेत होते, मात्र या ठिकाणी आता जर बघितलं शीतल तेजवानी आपली ओळख लपून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते एका खाजगी गाडीतने आले, थेट त्यांनी कार्यालयामध्ये घातलं, त्यांनी मास्क लावलं होतं, मात्र त्यांना आपण या ठिकाणी ओळख